नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी वाटाणा मेथीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक वाटी भरून असे फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत सोलून। असे मोठे मोठे आहेत बघा, असे बारीक बिलकुल नाहीयेत। आणि 4 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। तिखट मिरची म्हणजे तुमच्या प्रमाणे घ्या, तुम्हाला तिखट नको असेल तर कमी तिखटवाली घेतली तरी चालेल। आणि एक मेथीची जुडी घेतली छोट्या आकाराची, आणि ती बघा जशी आपण भाजी खुडतो ना अशा पद्धतीत मी खुडून घेतलेले, कापून वगैरे घेतलेली नाहीये, फक्त खुडून स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कापून घेऊ शकता, पण काय करायचं, स्वच्छ धुवायचं नंतर कापून घ्यायची। कढई गरम करत ठेवली। कढईमध्ये पहिले आपण वाटाणा भाजून घेऊया। वाटाणा किती भाजायचा माहिती आहे का, आपल्याला डाग पडसर वाटाणे भाजून घ्यायचे ते असे डाग पडले पाहिजेत बघा वाटाण्याला। आता हे वाटाणा मी काढून घेते। त्याच कढईमध्ये आता ह्या हिरव्या मिरच्या टाकणार आहे ते, आणि त्या पण आपल्याला चांगले डाग पडसर भाजून घ्यायचे त्या बघा। अशा डाग पडसर चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या अशा दाबून दाबून। आता ह्या मी काढून घेते, मस्त अशा भाजल्या गेलेल्या बघा। त्याच कढईमध्ये बघा अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे, आणि ते पण शेंगदाणे काय करायचे, आपल्याला डाग पडसर भाजून घ्यायचे। आपले शेंगदाणे भाजतात तर हे वाटाणे बघा ह्या चॉपरला ना आबडधोबड करून घ्यायचे, जास्त बारीक असे करायचे नाहीत। शेंगदाणे पण मस्त असे भाजले गेले आहेत बघा, अशा पद्धतीत खरपूस असे भाजून घ्यायचे बारीक गॅसवर। हे मी काढून घेते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आपण, आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, चांगलं तडतडून देऊया। आणि त्यात टाकणारे बघा ही कढीपत्ता 10 ते 12 बघा टाकलेली आहे ती, आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा मोठा मोठा कापलेला, जास्त असा बारीक कापलेला नाही। आता कांदा पण आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोवर आपण या मिरच्या आणि लसूणच्या पण 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, आबडधोबड कुटून घ्यायच्या। हिरवी मिरची आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे। त्यात आता हे शेंगदाणे टाकणार आहे। तर शेंगदाण्याची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जी साल काढू शकता, नाहीतर तसे जरी टाकलं तर चालेल। आणि हे पण आपल्याला काय करायचे माहिती आहे का, मोठं मोठं कुटून घ्यायचं आहे। वाटाणे पण बघा हे चॉपरला मी मोठे मोठे असे आबडधोबड करून घेतलेले आहेत। कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे असे मोठे मोठे कुटले होते हे टाकून घेऊया आपण। टाकून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपण एकसारखं परतून घेऊया, जेणेकरून लसूण मिरची यांचं ना थोडंशी चांगलं भाजलं जाईल। परतून घेतलंय बघा चांगलं मस्त असं जरा चांगला कुरकुरीतपणा येतो मग त्या शेंगदाण्याला भाजल्यानंतर। आपण असं तेलामध्ये बी परतल्यानंतर त्यात टाकणार एक टोमॅटो, ते पण आपलं असं मोठं मोठंच कापून घेतलेलं, जास्त असं बारीक कापलेलं नाही ना। आता हे पण याच्यामध्ये 1 मिनिटभर मी परतून घेते। परतून घेतलेलं आहे। आता त्यात टाकणार हे जे आपण वाटाणे चॉपरला बारीक केले होते ना, हे जास्त बारीक नव्हते केले, असे आबडधोबड फक्त करायचे। आणि हे पण आता ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची भाजी स्वच्छ धुवून बघा पूर्णपणे पाणी नितळलेलं आहे। एक छोट्या आकाराची जुडी होती। आता हे काय करू आपण, परतून घेऊया मीडियम गॅसवर 1 मिनिटभर फक्त परतून घेतलंय बघा। परतून घेतल्यानंतर असं खाली बसते व्यवस्थित एकदम मस्त। 1 मिनिटभर फक्त परतलेलं आहे। त्यात टाकणारे बघा चवीप्रमाणे मीठ, आणि ह्याला आता आपण असं चांगलं परतून घेऊया, जेणेकरून आता ह्याला मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं। तर आपण ह्याला पहिलं 1 मिनिटभर परतून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। जास्त काय असं पाणी सुटत नाही आहे, कारण की मी भाजी पण चांगली नितळून घेतली ते बघा, एवढं पाणी सुटलेलं आहे। आता एवढ्या पाण्यामध्ये आता हे जे आपले वाटाणे, टमाटर, हे बाकीचं जे साहित्य टाकलेलं आहे ना, ते मस्त असं बघा भाजीमध्ये चव मुरली जाते। एकदम बारीक गॅस करणार आहे, आणि बारीक गॅसवर थोडंसं पाणी जे आपलं ह्याला सुटलेलं आहे ना, ते पूर्ण आपण असं आटवून देऊया। थोड्या वेळानं बघा असं हलवून जे थोडंसं पाणी सुटलं होतं ना, ते मी आटवून घेतलेलं आहे। एकदम पण जास्त आटवायचं नाही, एकदम सुक्क पण करायचं नाही, हलकंसं असं ओलसर असावं, म्हणजे चवीला छान लागतं। तर अशा पद्धतीची बघा वाटाणा मेथीची रेसिपी करून बघा, मस्त लागते चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।